हॅलो, नमस्कार मित्रांनो, नमस्कार मंडळी. मराठी इन्स्पायर इंडियामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत दोन राष्ट्रांमधील अशा नात्याबद्दल जे अनेक वर्ष तणावात होतं आणि आता नव्या अध्यायाची सुरुवात करत आहेत. भारत आणि कॅनडाचे राजनैतिक संबंध पंतप्रधान मोदीच्या कॅनडा भेटीने आणि G7 परिषदेमुळे पुन्हा उबदार होत आहे. तणावग्रस्त संबंधाची पार्श्वभूमी. भारत आणि कॅनडा अनेक दशकापासून सांस्कृतिक, व्यापार आणि लोकसंख्यादृष्ट्या एकमेकाशी जोडले गेले आहेत. पण खलिस्तान चळवळ आणि कॅनडामधील काही नेत्यांच्या त्या चळवळीला दिलेल्या पाठिंब्यामुळे संबंध फारच तणावग्रस्त झाले होते. हरदीप सिंग निज्जर प्रकरण 2023 मध्ये निज्जरची हत्या झाली. कॅनडाने त्याबाबतीत थेट भारतावर बोट दाखवलं. पुराव्याशिवाय आरोप लावले गेले. परिणामी दोन्ही देशांनी एकमेकांचे राजनैतिक अधिकारी देशाबाहेर काढले आणि संवाद पूर्णपणे बंद झाला होता. मोदीची सायप्रस भेट, धोरणात्मक इशारा. कॅनडा जाण्यामध्ये मोदी सायप्रसला थांबले, जे एका बाजूला तुर्कीच्या अतिक्रमणाखाली आहे. भारताने तुर्कीप्रती असलेल्या असहकाराची भूमिका दाखवली, जी अप्रत्यक्षपणे पाकिस्तान प्रतीचा संदेश होता. म्हणजे मोदींनी तुर्किस्तान देशाच्या साईडलाच एक सायप्रस देश आहे आणि सायप्रस देशावर जसा पाकिस्तानचा जम्मू काश्मीर अर्धा कब्जा आहे, तसा सायप्रसवर तुर्कीचा कब्जा आहे. आणि तुर्कीने भारत-पाकिस्तान युद्धामध्ये पाकिस्तानला सपोर्ट केल्यामुळे, हत्यार पुरवल्यामुळे भारताने सायप्रसमध्ये जाऊन तुर्कीला जशास तसं उत्तर देण्याचा नरेंद्र मोदींनी प्रयत्न केला आहे. G7 परिषदेत भारताचं स्थान. मोदी G7 परिषदेत सहभागी झाले, जिथे त्यांनी कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली. दोन्ही देशांनी उच्चायुक्तिक संबंध पुन्हा सुरू करण्यावर सहमती दर्शवली आहे. खलिस्तान समर्थकाचे आंदोलन आणि त्यावर कारवाई. कॅनडामध्ये किल मोदी अशा घोषणा देणाऱ्या काही खलिस्तान गटांनी पुन्हा एकदा निदर्शन करत होते. पण यावेळी सुरक्षेची व्यवस्था अधिक कडक होती आणि कॅनडाने आंदोलनावर नियंत्रण मिळवलं. हे भारतासाठी एक धोरणात्मक विजय मानलं जातं. कॅनडातील राजकीय बदल. जस्टिन ट्रूडो यांचा पक्ष मागे पडला आणि नवे नेतृत्व अधिक संतुलित धोरणाकडे वळले. मार्क कार्नी यांचं भारताबद्दलचं दृष्टिकोन अधिक परिपक्व असून ते खलिस्तानी कॉर्नर न ठेवणारे आहेत. निष्कर्ष. भविष्याचा मार्ग. भारत आणि कॅनडा आता परस्पर संवाद, व्यापार, सांस्कृतिक देवाणघेवाण, सामरिक सहकार्याच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहेत. खलिस्तानवादाच्या सावल्या मागे टाकून ते दोन्ही देश भविष्याकडे एकत्र चालत आहेत. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी इन्स्पायर इंडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.